नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोया कटलेट। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 वाटी सोया चंक्स। तर ते आता आपल्याला इथे गरम पाणी करून घेतलेले आहे, त्यामध्ये हे सोया चंक्स घालून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिटे पाण्यामध्ये छान आपल्याला हे सोया चंक्स भिजवून घ्यायचे आहेत गॅस चालू असताना। तर 2 मिनिटांनंतर इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटे आपल्याला हे सोया चंक्स पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत। त्यानंतर आता आपण हे सोया चंक्स पाण्यामधून काढून घेऊयात। आता यामधलं आपल्याला सर्व पाणी असं दाबून काढून घ्यायचं आहे। सोया चंक्स मधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सोया चंक्स बारीक करून घ्यायचे आहेत। हे सोया चंक्स मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये टाकूयात बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा बेसन पीठ, चवीपुरतं लाल तिखट, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात। तर मी ते हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने असे कटलेट आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी ते सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत। आता आपण फ्राय करून घेऊयात। हे पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये घालूयात आता 1 चमचा तेल, तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये आता आपण कटलेट छान फ्राय करून घेऊयात। तर आपल्याला कटलेटची एक बाजू छान खरपूस अशी अगोदर भाजून घ्यायची आहे। 1 ते 1.5 मिनिटानंतर आता आपण कटलेट पलटून घेऊयात। तुम्ही पाहू शकता छान असे आपले कटलेट भाजले गेलेले आहेत। तर इथे आपले दोन्ही बाजूनी कटलेट छान भाजलेले आहेत। तर अशा पद्धतीने ते आपले छान असे कटलेट तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान असे कटलेट आपले तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने आपण राहिलेले कटलेटही फ्राय करून घेऊयात। तर अशा पद्धतीने इथे आपले सर्व कटलेट छानपैकी तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।